नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. उमेदवाराने प्रचार केला एका बोट चिन्हाचा. ईव्हीएम वर दिसले वेगळे चिन्ह. दिग्रसच्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये झाला अजब प्रकार. दिग्रस नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता 26 नोव्हेंबर 2025 ला सर्व उमेदवारांना चिन्हाचे वाटप झाले. चिन्हाचे वाटप झाल्यानंतर उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली. अखेर 2 डिसेंबर रोजी मतदानाला सुरुवात झाली. प्रभाग क्रमांक 12 च्या एका उमेदवाराने 1 डिसेंबर पर्यंत ज्या बोट चिन्हाचा प्रचार केला ते चिन्ह ईव्हीएम वर दिसलेच नाही. त्यामुळे स्वतः उमेदवार व मतदार अचंबित झाले. उमेदवाराने चिन्हाच्या नावाचा केलेला प्रचार व ईव्हीएम वर आलेल्या चिन्हाचे नाव सारखेच असले तरी उमेदवाराने जे बोट चिन्हाचे चित्र प्रचारात वापरले त्याची संख्या 1 असून आकार चौकोनी आहे, परंतु ईव्हीएम वर आलेल्या चिन्हाची संख्या 2 असून आकार गोल आहे. घडलेल्या प्रकाराची चर्चा संपूर्ण प्रभाग क्रमांक 12 मध्ये सुरू आहे. विशेष म्हणजे या उमेदवाराने नामनिर्देश पत्र भरण्याच्या पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज भरला होता हे विशेष. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.